नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाने नाफेड आणि एनसीसीएफ तर्फे सोयाबीनची खरेदी चालू केली होती आणि या खरेदी अंतर्गत 4892 रुपये हा हमी भाव शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दिला होता आणि ह्या खरेदीची नोंदणी 31 डिसेंबर पर्यंतच होती। मात्र त्यामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, कारण ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी राहिली होती त्या शेतकऱ्यांना आता यापुढे नोंदणी करता येणार आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की या शेतकऱ्यांना आता किती तारखेपर्यंत नोंदणी करता येणार आहे आणि किती तारखेपर्यंत नाफेड सोयाबीन खरेदी करणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, शासनाने सोयाबीन खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ तर्फे खरेदी चालू केलेली होती आणि या खरेदी अंतर्गत 4892 रुपये शेतकऱ्यांना भाव मिळत आहे। आता इतर बाहेर मार्केटला जर विकायचं म्हणलं तर 4100 4000 रुपयेच भाव मिळत आहे। काही शेतकऱ्यांना तर 3900 रुपयेच मिळत आहे। मग नाफेड अंतर्गत जर आपण हा सोयाबीनचा माल विकला तर आपल्याला 4892 रुपये भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकरी जिथे जास्त भाव मिळेल तिथे विकण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आता त्यासाठी काही शेतकऱ्यांनी नोंदणी करायची राहिली होती। मग अशा शेतकऱ्यांना दिलासादायक माहिती आता आलेली आहे। मित्रांनो, जयकुमार रावल हे आपले नवीन पणन मंत्री आहेत आणि यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी आढावा घेतला आणि या आढावा अंतर्गत मग जे काही सोयाबीनची खरेदी राहिलेली होती, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांजवळ सोयाबीन आहे, या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली होती। ही नोंदणी 31 डिसेंबरला संपणार होती। मग आता या शेतकऱ्यांना आता नवीन तारीख मिळणार आहे, म्हणजे 6 जानेवारी पर्यंत या शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येणार आहे। ज्या शेतकऱ्यांची नोंदणी राहिली, ज्या शेतकऱ्यांचा आणखी सोयाबीन विक्री करायचं राहिले, त्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे, कारण त्यांना 6 जानेवारी पर्यंत या सोयाबीनची विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ तर्फे खरेदी ही 12 जानेवारी पर्यंत चालू राहणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन आणखी असेल तर त्यांनी नक्कीच विक्री करायला काही हरकत नाही, कारण आता भाव वाढण्याचे चान्सेस संपलेले आहेत। कारण बाहेर मार्केटला विकायचं म्हणलं तर 4000च्या वर भाव मिळत नाही, मग इथं 4892 रुपये भाव मिळत आहे। म्हणून शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांकडे आणखी सोयाबीन असेल त्यांनी 6 जानेवारी पर्यंत नोंदणी करायची आणि 12 जानेवारी पर्यंत त्यांना नाफेड या खरेदी केंद्रावर हे सोयाबीन विक्री करता येणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे राहिलेलं आहे त्यांच्यासाठी चांगली माहिती होती। ही आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि आपण सोयाबीन विकले का नाही विकले आणि काय भाव विकले हे कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।